लागली होती. लय मस्त जेवण झालं. कामावालीच्या हातालाच लय चव आहे भो. काय कांद्याची भाजी बनवली होती तिने एकदम झणझणीत. काय अजून दातात आट केली. तुझी चिमणी उडाली बुर 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 माझा पोपट निसटला. तुझी चिमणी उडाली बुर 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 माझा पोपट निसटला. तुझी चिमणी उडाली बुर 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 माझा पोपट निसटला. घेतो आता झोपून गडी पडत बा लय जेवलो. मालक तर मस्त झोपेले. मालक 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 काय उठा ना. काय ग शांता? अहो काही नाही. तुमच्या आहे ना पेंडीच्या खिशात आहे ना. हा हे पाकिट निघलं. काय कंडम? हा पाकिट हे निघालं. हे निघालं. हा अहो हे कंडम पाकिट मा नाही. तुमचं नाही. मग तुमच्या पेंडीच्या खिशात कसं काय निघलं? मी धुणं धुवायला चालले होते ना. कपडे घेतले सगळे तुमचे धुवायला आणि त्याच्यात मला हे पाकिट सापडलं. शांता हा हे कोणाचं असेल काय नाही. माझ्या पॅन्टच्या खिशात नाही राहत. अहो तुमच्याच पॅन्टच्या खिशातून काढलं मालक. हा शांता तू काला माझ्या पॅन्टी उचकीत राहते. मालक मला मालकीन बाईंनी सांगेले काय का मालकाचे कपडे धुवायच्या वेळेस आहे ना पेंडीचे खिशे पाहून घ्यायचे, शर्टाचे खिशे पाहून घ्यायचे. पैसे राहत्यामध्ये भिजून जाते ना. हा बरोबर. हा मग मालकीने सांगेले. मग मी रोज तुमचे खिशे तपाशीत राहते. असं आहे का? धुतानी. हा अगं पण शांता ये ना मा नाही. अहो तुमचं आहे का कोणाचं आहे आता मला काही माहिती मालक. पण मला तुमच्या खिशात सापडलं ते. आईला आता कसं काय आलं ते खिशात आता मलाही माहित नाही. पण माझं नाहीच. अहो तुमचं नाही येत जाऊ द्या ना. मी देते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून ते. नाही माझ्याकडे मी फेकितो. नाही नाही अहो मी टाकते ना मला कचऱ्याच्या डब्यामध्ये. अगं शांता मा कधी मी फेकितो कचऱ्यात डब्या. तू एक काम कर बर का. आता तू कवाय ना जर फेकलं तर मालकीन बाईला हे काय सांगू नको करा ना. हा म्हणजे मालकीन बाईला सांगू नको म्हणजे नक्की कुठंतरी पाणी मुरत. मालक तुम्ही एवढे पांचाटन घालणे असेल असं वाटलं नव्हतं मला. शांता अगं शांता काही नको बोलू. मी का तसं पांचट वाटलो का? म्हणजे मालकीन माहेर जाती 2-2 महिने मग तुम्ही हे चाळे करीत्या का? नाही. तुम्ही बाहेर जाऊन असे घाणेरडे उद्योग करीत्या का मालक? नाही किंवा मी कामावर नसले का एकटे घरात असले का तुम्ही असे उद्योग करते काय? ऐक जावा हा मा बीपी हाय झाला. बीपी हाय होईल तर बीपी हाय होण्यासारखंच आहे ना मालक. मालकीन बाईला काही म्हणू नको. ते कसं काय आलं ते मला माहितच नाही पॅन्टच्या खिशात. अहो तुम्हाला नाही माहित मग काय गावच्या लोकांनी ठेवलं ते. एवढे का घाबरले मालक? मग तुम्ही म्हणते मी माझं नाहीये ते. मग तुम्हाला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? तुम्ही एवढे घाबरले का? तुमचा एवढा बीपी का वाढला? हा बीपी का वाढला शांता? काय चावलं ती तू? हा नवरा बायकोचा परपंच असं जर तो काही तिला सांगितलं तर महापरपंच उद्ध्वस्त होईल. ते खिशात आलंच कस काय हेच कळा ना मला. मालक येड घेऊन पेडगावला नका जाऊ. तुमच्या खिशात सापडलं म्हणजे तुमचंच आहे ते. तुम्ही जाशे गाणे उद्योग करीत नाही शांता मी नालायक पोरगा नाही. जाऊ द्या असू द्या काय बी. जाते कचऱ्याच्या डब्यात टाकी ते. ध्यान करून टाक. नाही तर मा कधी मी टाकीतो बाई. नाही नाही तुम्ही काय टेन्शन नका घेऊ मालक. हे जर मालकिनीला माहित झालं ना शांताबाई मला घरात नाही ठेवणार. अहो मी कायला सांगू मालकीन बाईला. मी आता देते फेकून कचऱ्याच्या डब्यात. हा दे दे ध्यान करून. माझ्या खिशात कंडमचं पाकिट आलं कसं काय? आईला मी तसं घालण्यात वागलो नाही कधी. आणि अचानक तर मोठं टेन्शन आलं भाऊ. आईला आता ही शांता त्या मालकीन बाईला नाही म्हणली म्हणजे बरं होईल. आईला कोणी ठेवलं असेल मा खिशात? लय जीवाला अशी चूर चूर लागली बा.
आयला चांगल्या माणूस बदनाम होईल रे ना असा. हं? अरे रे. झोपले का मालक? बाई हा मालक इतका हरामखोर आहे, याच्याकडे पैसे मागितले तर मला देत नव्हता. मग मी अद्दल घडवली त्याला, मग मी एक अक्कल लावली, मी एक कंडमचं पाकिट त्याच्या खिशात ठेवलं आणि आता हे पाकिट त्याला दाखवलं. मग तो माझं नाही आहे, माझं नाही. पण आता तू बघ पुढं मी कसे पैसे काढते तुझ्याकडून. मला नावाची शांता म्हणते, शांता. वा रे वा, मला पैसे देत नाही काय तू? बरं बरं थांब, आता पहिले कपडे धुवून घेते आणि मग जाते त्याच्याकडे. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ला ला ला. मालक, मालक झोपले का? काय शांता, कवाची उठी ती तू? चांगला डोकला लागला होता. का ग शांता, हा हे अजून तो फेकलं नाही का? नाही नाही, आता फेकायला चालले ना मी. इला तू का मा जीवच घाबरून देते काय? नाही पार उलटा पालटा आधीच झालाय. दे नाही तर मी फेकून देतो. नाही नाही मालक, ऐका ना, मी फेकते ना, तुम्ही कशाला जाते खाली? मी टाकते ना कचऱ्याच्या डब्यात. फेकशील कधी अंतर? हा नाही तर दे माक, मी लगेच जातो. मालक, हा मी घरी चालले आता. हा. थोडे पैसे द्या ना मला, नवऱ्याला दवाखान्यात न्यायचंय ना. मी काय म्हणतो शांता, हा. सगळं काम कर पण पैसे मागाय. आव मालक, द्या ना थोडेसे पैसे. पैसे नाही छाछा. मालक, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस पैसे मागितले का? तुम्ही पैसे देती नाही. 2 महिन्याचा पगार बी थकवला माझा. पण मी काय म्हणतो, जरी या पाळीला थकला पण तुला कधी कमी केलं का? नाही म्हणलं का पैशाला? ऐका ना मालक, हा. माझा नवरा आजारी, थोडे एक्स्ट्रा पैसे द्या ना मला, 10-15 हजार. मी काय म्हणतो शांता, तर कामाचे ना, तुझ्या कामाचेच पैसे मागत जाय. उसने बिसने नाही देणार बघा. हा का? नाही नाही, तो लाड खोटा. हा मालक, हा? तुम्हाला प्रामाणिक माणसं चालती नाही आहे ना? हा, अहो तुम्हाला असे गद्दार लोक लागत आहे. मी अहो. एवढ्या दिवस प्रामाणिक राहिले तुमच्याशी. हा, कधी काही कोणाला काही सांगितलं नाही. मी म्हणायचे माझा मालक लय चांगला आहे, माझा मालक लय चांगला आहे. हा, हे काय मालकाच्या खिशात? हे सांगू का मालकीन बाईला आता? हा, नाही नाही, आता हे मी असंच ठेवते, मालकिनीला दाखवते, मालकिनीला सांगते हे कपडे धुतानी मालकाच्या पेंडीच्या खिशात सापडलं म्हणून. हा, मला नावाची शांती म्हणते. थोडेसे पैसे मागितले उसने तर लगेच म्हणते माझ्याकडे नाही, कामाचेच पैसे माग फक्त. शांती, हा, असं काय सांगू नको. शांती, ते माझ्याकडे मी फेकून देतो, पण मालकीन बाईला काय म्हण नको. नाही नाही, मी कस काय फेकून देईन? ऐक ना, तुम्ही मला पैसे दिले तर नाही सांगणार मी मालकिनीला यातलं काहीच. आणि नाही पैसे दिले तर मी सांगून देईल मालकिनीला सगळं काही. मग पहा, तुमचा परपंच उद्ध्वस्त होईल. मालकीन किती डेंजर आहे माहिती आहे ना? आणि मालकिनीला या असं कळालं, हो बाबा बाबा, तुमचं कामच काढील मालकीन. अगं शांते, तू असं म्हणाय गेली तर मग तुमचं पाणी पळालं. मग या बा, एक तर तुम्ही मला पैसे द्या, मग मी हे फेकून देते, मालकिनीला सांगणार नाही. आणि नसेल द्यायचे तर मला काही फरक पडत नाही, मी चालले. शांता शांता, इकडे 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 इकडे. ऐक 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 ऐक, मी काय म्हणतो ऐक. हा, असं नको करू. हा, खोटं नाही बोलणार तो. अशी खरंच पैसे नाही ग शांता. नाही नाही, मग नका देऊ, मी चालले. शांता इकडे इकडे इकडे. मला काही फरक नाही, नाही बी दिले तरी. पण तुमचं पहा तुम्ही. जर मालकिनीला सांगितलं तर काय होईल? आज एवढा तुमचा सोन्यासारखा संसार आहे, आखा पाण्यात जाईल, पाण्यात. हा शांता, हा, तुझ्या पाया पडतो, पण मालकीन बाईला काही सांगू नको. हा, नाही सांगणार, पण तुम्हाला ती आठ मान्य आहे का? किती 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 पैसे लागतील? किती किती किती? हा, मग असं या बा मालक, मला 20,000 रुपये द्या आणि कामाचे माहे राहिलेले 10-15 हजार, असे 30-35 हजार रुपये मला द्या. लगेच लागतील. हा, मी तुला पैसे देतो, हा. पण आता मालकीन बाईला हे दाखवायचं नाही, पहिलं फेकून द्यायचं वाटतं. अहो, काय बोलू राहिले तुम्ही? मला पैसे दिले, हे कायला मालकिनीला दाखवीन मी? पहा बर का. नाही हो, नाही, फक्त पैसे तर द्या तुम्ही. शांता, हा, तो या पाया पडतो बाई, पण मा बायकोला शब्द नको म्हणू बा.
अहो नाही म्हणणार मालक. पैसे घेऊन जाय तुला. हा का? हा. बर बर. लकडी शिवाय मकडी नाही. काय म्हणती? काय नाही म्हणलं त्या दिवशी साप निघला होता ना तिकडे खाली खाली. हा. असा लाकडा खाली बडावला ना लोकांनी. डायरेक्ट त्याचे 2 भागच केले. अशा दोन खांड केले त्याचे. असं. बापरे मालक किती खोटं बोलत तुम्ही. एवढे पैसे तरी तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसे नाही. हे पैसे मला 20 बारा मी काढून आणले होते. हा का? मग जाऊ द्या. असं करा तुम्ही भिशी भरून टाका. जाऊ द्या मरू द्या. नका टेन्शन घेऊ. शांता इकडे ये ना तू. ती 20 मी उद्या भरील एखाद्या मित्राला भरायला. पण हे करा ना मी तू दे मला पहिलं. या बाय हे 20,000 आहे. आणि हे 15,000 तो पेमेंट दे. बर बर मालक. बापरे तुम्ही किती चांगले हो. अगं मी चांगला आहे. मी पांचट नाही. पण आता हे कसं आलं खिशात हे माहित नाही नव्हतं राहिलं. आता ते काय माहिती ते कोणी तुमच्या मित्रांनी ठेवलं का काय? मग आता काय माहिती हेच कळा ना. नाही ते तुम्हीच वापरीत असाल मालक. पण तुम्ही खोटं बोलू राहिले कारण मी मालकिनीला सांगल म्हणून. अगं पण शांता तुला एक कळत का? मी घरी काला वापरील ते. पण जाऊ द्या ना मरू द्या मालक. आता हे प्रकरण इथंच मिटून टाकू. कचऱ्याच्या डब्यात टाकून देते आणि पैसे घेऊन घरी जाते नवऱ्या उपचार करायला. हा ने. परत अशा गोष्टी वापरू नका बर का. नाही ग त्या कोणा ठुलं कोणा. आपली सोन्यासारखी बायको आहे. मस्त संसार करायचा. काल बाहेर जायचं गु खायला. कोण गेलं गु खायला. आता काय जाऊ दे मरू दे. बर बर. शांता जाता जाता तेवढं फेक. अहो लगेच आता जाताना सोबतच घेऊन जाते मालक मी. नाही तर थांब मी येतो. चल माझ्या फेक. नाही ते नको. नाही मालक. चल माझ्या उघड. अहो मालक ऐका ना. नको मला विश्वासच नाही. कसला विश्वास नाही? तू फी किती का नाही? अहो मी आता खाली गेले का लगेच याच्या असं हे करते आणि लगेच टाकून देते कचऱ्याच्या याच्यात. तुम्ही कशाला येत्या? तुम्ही घ्या बसून आराम करा. आता तुम्ही निश्चिंत राहा. काही टेन्शन घेऊ नका. मी काय बिलकिनीला सांगणार नाही. काहीच काळजी नका करू. बरं टाकशील ना पण? हो नक्की. मग जा मी दरवाज लावून घेतो. हा बरं फेक बर का. परत असं करू नका बर का. अगं काच मी केलंय काय आहे ते बरं आहे. आता आईला मा बरंच अंगाव आलं ते. काय म्हणले? मा ये म्हणलं कोणा ठुलन कोणा नाही. मा ते आला माऊ. बया म्हणजे चांगल्या माणसाला बदनाम करू राहिले. बट्टा लागला म्हणून. म्हणजे तुम्ही चांगले राहते ना. त्यांना पावत नसेल तुमच्या मित्रांना. हा मग तेच झालं काय. म्हणून त्यांनी गपचिप ठेवलं तुमच्या खिशात. जाऊ दे आता झालं ते झालं. पण तेवढं मालकीन बाईल नको म्हणू. आणि जाता जाता फेकून दे तिकडे. बर येऊ का मग? हा ये. फेक बर का. हा जा मग. आयला जाऊ दे. गेले 30-35 हजार रुपये. पण जर कधी मालकिनीला कळालं असतं या बाबा मावाला तर घुम्याच घातला असता. पार खलबद्यात असा कुठला असता भाऊ हा बबनराव. आणि नेमकं या शांतालाच गाव असलं ते पेंडीच्या खिशात. चाल बो आता माया तर तोंडाला तर कोरडच पडली. पण घसायनीच तडतड करी सुटला. पहिलं पाणी पिऊ दे बो आता. तसं आहे ना आता कापरं जाणार नाही. चाल बो. कसं मालकाला उल्लू बनवलं. वीज ठेवलं होतं त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये. त्याला समजलंच नाही. मला पैसे देत नाही काय. वा रे वा. मला नावाची शांती म्हणते शांती. आता कसे दिले 30-35 हजार रुपये काढून एका चटक्यात. आणि म्हणून मालकिनीला सांगू नका बरं का. नुसतं असं कापरं होत होतं. अरे येड्या